परड या ठिकाणी विडा आणि नांदूर परिसरातील सर्व गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि समाजाचं दैवत असणारे धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर जे आजपर्यंत काहीही बिनबुडाचे आरोप चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही परड या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं विधिवत पूजा दुग्धाभिषेक करण्याचं नियोजन केलं आहे आणि आता ते चालू आहे। आणि मी इथून पुढे ह्यांना एकच सांगतो की जर तुम्ही आमच्या दैवतावर असे बेछूट आरोप करणार असताल तर इथून पुढे जशाला तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। आणि 1-2 दिवसापूर्वी मी एक बाईट ऐकली, जे जिल्ह्याचे खासदार म्हणले जास्त फडफडणारा दिवा इजत असतो, पण त्या दिव्याचं जे तेल पुसून पुसून जे तुम्ही साम्राज्य उभं केलं म्हणावा त्यांचं जे तेल पुसून तुम्ही जे साम्राज्य उभं केलंय त्याचा उपकार तुम्ही आयुष्यभर ठेवला तरी बी तो फिटणार नाही म्हणावं, मी त्यांना सांगतोय। आणि जे साहेबावर गुटसूट त्यांनीच आरोप करायचे, त्यांनीच बोलायचं, हे काळ कुठे? 1.5 दिवसात 1,500च्या जाहिरातीसाठी 3-3 तास माझ्या समोर दारात बसलेलं आणि ते आज साहेबाला म्हणतंय धन्यान मला हे फक्त तुम्ही गद्दार आहेत म्हणून तुम्हाला ती शूटिंग काढून मतदान दाखवावं लागलं। तसे आम्ही गद्दार नाही, आम्ही साहेबाचे मावळेत आणि इथून पुढे जशाला तसं उत्तर दिलं जाईल हे मी त्यांना जाहीरपणे आज या भरत फटवून सांगतो। फक्त धनंजय मुंडे साहेब यांना खूपतात म्हणून कितीही प्रामाणिक वागलं, काही केलं, फक्त यांना कारण पाहिजे म्हणून धनंजय मुंडे साहेब आरोप करायचे। पण इथून पुढे जसे आज तसे उत्तर भेटेल, ईट का जवाब पत्थर से देंगे। रोडवरती नांदूरघाट सर्कल व विडा सर्कलच्या वतीने जे दुग्ध अभिषेक ब्राह्मणाच्या साक्षीने झाला आहे, तो अभिषेकाच्या प्रसंगी जो लोकनेते स्वर्गीयवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खिंडीत घडलेले सर्व समाजाचे दैवत आदरणीय माजी कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब जे यांच्यावर चिकलफेक होत आहे, त्यांच्यावर टीका होत आहेत आणि या बीड जिल्ह्याचे जातीय समीकरण जातीय ढवळाढवळ करून जे खासदार झाले आहेत त्यांना आव्हान आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि ज्यांचे आत्ताच आमच्या सरपंचांनी आल्याच्या वेळेचे सांगितलं की सरपंचांनी सांगितलं की जे दिव्याचे तेल पुसून पुसून तुमचं साम्राज्य उभा केलं आहे ते खरोखरच त्यांनी माझ्या मनातले मत मानलं आहे। त्यांनी कुठेतरी आपण लोकप्रतिनिधीचा विचार करावा आणि धनुभाऊवर होणाऱ्या टीका कुठेतरी आकर्षक नसता खून पत्थर का बदला पत्थर से देंगे, ये कोई झांकी नहीं और ये सिर्फ बाकी है। इसलिए मैं कहता हूँ कि ये जो चल रहा है ये यहाँ से कुछ ना कुछ ये ठहरना पडेगा और यानंतर कुणीही भाऊवर टीका करू नाहीत। भाऊ आज सत्तेत असतील नसतील, सर्व जे ओबीसी समाजाचं नेतृत्व आहे त्यांची ते दैवत आहेत, ते सत्तेत आज येतील, उद्या येतील किंवा 4 दिवसांनी येतील, परंतु भाऊ होणारा कुठेतरी टीका थांबवत नसता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो। आणि या ठिकाणी